क्रांतिकारी जय भीम सर्वांना. आज आपण सिडको भवन मध्ये आहोत आणि सिडकोचा आंधळा कारभार जनते हो तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न करतोय. कारण वारंवार रात्री 2 वाजता जे मागच्या वेळेस मी लाईव्ह केलं, रात्री 2 वाजता सिडकोचे अधिकारी येत आहेत. ढगे साहेबांची टीम येते, पावसकर यांची टीम येऊन बाजूला जे प्रशासकीय अधिकारी ऑफिसेस आहेत, बीजेपी कार्यालय असू द्या, सकळ मराठा समाजाचा असू, शनी मंदिर असू द्या, त्याच्यावर कारवाई न करता बाजूला बुद्धविहार आहे त्याच्यावरती रात्री 2 वाजता कारवाई होती. नंतर तुम्ही बघा कशा प्रकारे न्याय प्रणाली सिडकोची कशी एकतर्फी आहे. त्या एकतर्फीसाठी काय सिडकोचं नक्कीच इथे कुठेतरी गोडबंगाळ आहे का, कुठेतरी भ्रष्टाचार आहे मोठ्या प्रमाणात. तर सिडकोने जे आंधळा कारभार केलेला आहे, तर त्या अनुषंगाने गेल्या वीक मध्ये सुद्धा आपण करंजडेमध्ये जो बाजार भरतो तो पूर्णपणे सिडकोचा जो भूखंड होता, जे प्लेग्राऊंडचा बोर्ड लावलेला त्याला तोडून जेसीबी लावून ती जागा, तिथली भूखंड आता सध्या अनधिकृत बाजारासाठी वापरला जातो. त्याचे तक्रारदार आपल्यासोबत आहेत, आपले मित्र आहेत. जय भीम. मी राजेश कैकाडी. काय सांगा? आमच्या करंजाड्यामध्ये बुधवार बाजार बनतो. बुधवार बाजार हा खूप मोठा भरला, कारण काय होतं, रस्त्यावर ट्रॅफिक जाम, दंगेबाद, प्लस बुधवार बाजारवाले तो पण जो आहे कुणाल मोरे, हा बुधवार बाजारमध्ये कधी दारू पिऊन धिंगाणा करणार, बाजार करणार, त्यामुळे पब्लिक वैतागलेत. करोडो रुपयाचे लोकांनी गाळे घेतलेले आहेत, फ्लॅट घेतलेले आहेत, त्यांना जायला रस्ता नाहीये. त्यामुळे आम्ही तक्रार केली. आपण शॉपकीपर्सला खूप मोठा अडचण होत असेल. हा होता, पण त्यांनी सर्वांनी तक्रार केली, पण कोणालाही त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये. मग आम्ही काय केलं, अपंगांना पण आमच्या कधी मारहाण झाली, म्हणून आम्ही तिकडे गेलो. मग आम्ही एक काय केला, बोललो तक्रार करू. मग आम्ही ट्रॅफिकला तक्रार केली, पोलिसांना गेली, तर पोलिसांनी तात्पुरता कारवाई केली त्यांच्यावर. त्यांचा ते काय बोलले, आम्हाला आमचा अधिकार नाही, पण आम्ही रस्ता आहे म्हणून आम्ही करतो. त्यांनी केली, सर्व झाला. मग नंतर ना मग आम्ही शिडकोला सांगितलं, ग्रामपंचायत बोलते शिडकोच आहे. तर आम्ही शिडकोला मी 15 तारखेला अर्ज केलता, रुद्र अपंग सामाजिक सेवेच्या वतीने, मी सचिव आहे. तर त्याच्यावरून केलं अतिक्रमण हटवण्यासाठी, की जो शिडकोच्या अंडरमध्ये बसणारा बुधवार बाजार आहे त्याच्यामुळे वादविवाद होतात म्हणून तो संपून टाकावा. तर अर्ज केल्यानंतर ना ठीक आहे, तो अर्ज स्वीकारला. स्वीकारल्यानंतर ना त्यांनी कारवाईचा बोलले हा करू बोलले. गेल्या बुधवारी म्हणाले की या बुधवारी करणार. 15च्या टायमाला जेव्हा आम्ही अर्ज केला तेव्हा आम्ही तोंडी पण बोलले, तर तोंडी आम्हाला बोलले. मग आम्ही नाही 15च्या पहिला केला, मग 15ला आम्ही अर्ज केला. पहिला आम्ही तोंडी केला, पहिला बुधवार तोंडी केला. मग 15/4/2024 आम्ही लेखी केला. तेव्हा केला नाही म्हणून आम्ही लेखी अर्ज दिला. ठीक आहे, आम्ही बोलले साधारणतः 15 ते 20 दिवस झालेत तुम्ही पाठपुरावा करा. हा. मग नंतर मग त्यांनी लोकांनी काय केला की 15 तारखे आज ठीक आहे, आम्ही पुढचा बुधवार, आता हा बुधवार नाही पुढचा, मग तो 15 तारखेचा अर्ज घेतला. त्यानंतर ना त्यांना काय खबर लागली काय माहिती, रस्त्यावरून नाही हटवायचा, रस्त्यावर नाही करतात. तर त्यांनी लोकांनी शिडकोचा जो शिडकोचा जो भूखंड आहे त्याला मला वाटते मैदानासाठी ठेवलेला आहे. तो भूखंड त्याच्यावर लिहिलेला आहे, अनधिकृत बांधकाम केल्यावर तुमच्यावर सक्त कारवाई होईल. आणि हे मी पण बघितलेलं आहे, तो बोर्ड होता तिथं शिडकोचा आहे. तो त्याला पोखलननी तोडून टाकला आणि ती पोखलन आतमध्ये घुसवली आणि सपाटी केली. सपाटी केल्यानंतर ना मग मला ते समजलं की बाबा पोखलनने असं केलेलं आहे, अशा कुणाल मोरेच्या टीमनी जे आहेत त्याच्याबरोबर इतर लोक. गुंड आपण कशाला बोलायचं, ते आपल्याला गुंड बोलतील, आपण त्याला गुंड बोलण्यापेक्षा त्याच्यात इतर लोक साथीदार आहेत त्या लोकांनी त्यांनी केल्यानंतर ना मी फोटो काढले आणि ते फोटो पुन्हा किती तारखेला अर्ज दिला, 22 तारखेला पुन्हा अर्ज दिला आणि बोललो बघा तुमचे फोटो तोडले, तुमचा बॅनर तोडलाय, तुम्ही त्यांच्यात गुन्हा दाखल करा. ते राजपूत साहेब आहेत, हा करू बघू सांगू. अरे तुमचा बोर्ड तोडला, तुमचा शासनाचा बोर्ड फेन्सिंग मारायला लावले त्यांना की फेन्सिंग मारले तर त्या भूखंडाचं अतिक्रमण होणार नाही. नाही हा करू बघू, आता बघू करून करता आजची तारीख होती, आज कारवाई करणार होते. आज काय तुम्हाला कारण सांगण्यात आलं की आज पण बोलते काय वेळ नाहीये, पोलीस प्रोटेक्शन नाही वेळ नाहीये आमच्याकडं, आम्ही दुसरीकडे बघू. एक तर मला एक तर लिगली जागा दिलेले पेपर मागतोय, तो देत नाहीत. ते बोलतो आमच्याकडे नाही, तसं काय आम्ही कोणाला भूखंड तो दिलेला नाहीये. आम्ही स्वतः भूखंडासाठी मागणी करण्यासाठी आम्ही गेल्या बुधवारी नाही 2 दिवसापूर्वी गेलो. ते बोलतात प्रोसिजर खूप मोठी आहे म्हणून ते देणार नाही. आता मला हे समजत नाही, हे राजपूत साहेब आहेत, हे ढगे साहेब आहेत शिडकोचे अधिकारी, यांना काय पाकिटं जातात का? मोठा प्रश्न आहे. आता 1.5 लाख रुपयाचं कलेक्शन आहे, म्हणजे विचार करा किती मोठा बाजार बसतो तो. आणि मी बुधवारलाच का बोलतो, तो बुधवारचा हा भर म्हणजे अखंड फ्लॅट भरलेले आहेत आणि भर वस्तीचा रस्ता आहे तो.
आणि त्याच बाजाराला प्रॉब्लेम होता. आणि तो कुणाल मोरे माझ्याकडे व्हिडिओ पण आहेत त्याच्या, दारू पिऊन धिंगाणा करणे, हे करणे, तलवार घेऊन धिंगाणा करणे, पण त्या नंतरच्या गोष्टी त्या काय आता येत आहे ते गोष्टी. पण गाव गुंड हा करंजाडे गाव, हा गावातला पण नाहीये, हा परका आहे. त्याची बायको गावातली होती, ते गेला तो आता इथं येऊन दादागिरी करून बसवलेला आहे. प्लस दुसऱ्यांच्या म्हणजे कोणालाही दादागिरी करणं, हे करणं एक प्रकार त्यांनी हेच केलाय. त्यानंतर ना आता बघूया आता पुढे आता काय होतोय. एक अजून एक शिडकोचा आमचा एक स्वतःचा प्रॉब्लेम सांगतो. हे शिडकोच्या अधिकाऱ्यांचा तो अजून एक तक्रार, ड्रीम डिवाइन बिल्डिंग आहे आमची करंजाड आमच्या आजोबाची याची, माझी खोटी सही, माझा भाऊ मनोरुग्ण आहे त्याची खोटी सही सर्व करून ती बिल्डिंग आज ओसी डोसी सर्व आला. सोसायटी पण झाली, त्या फ्लॅट पण विकले गेलेत, काही फ्लॅट आम्ही अडून ठेवलेत का आज ना उद्या ते पण गेले तर आम्हाला भेटणारच नाही. शिडकोकडे पाठपुरावा चालू आहे, त्याबद्दल कारवाई चालू आहे. आणि एक अधिकाऱ्याच्या तोंडात ते रिटायर झाल्यानंतर आम्ही कारवाई करत नाही, पण आम्हाला लवकरात लवकर कारवाईचे ते पेपर तर द्या, मग आम्ही पुढची कारवाई करू ना. म्हणजे अशा प्रकारे शिडकोचा कारभार आहे. म्हणजे एखाद्याची जमीन लुटायची, खोटे नाटे करायचे, बिल्डरच्या घशात घालायचे आणि तो मारू दे हेलपाट्या, मारू दे. सिडको पण अधिकृत गुंड झाले. माझा आयुष्य 14 वर्ष जेल भोगावं लागला ह्या प्रॉपर्टीच्या मुले. या प्रॉपर्टी हराम खाण्यासाठी मला जेलमध्ये टाकण्यात आलेला आहे, सतत याला जेलमध्ये. का तर माझ्या प्रॉपर्टीला मीच एक आवाज उचलला, माझा भाऊ तर मनोरुग्ण आहे, माझे आई वडील तर नव्हते, मग आता कसं खायचं. तर मग ह्या बिल्डर हे माझे घरात 14 वर्षापासून तुमच्यावर आल्या चालला. हा असं म्हणजे ह्याला आपल्याला टिकवत ठेवायचंच नाही. पण जिवंत उदाहरण तुम्ही बघितलं, 3 दिवसापूर्वी बुद्धविहार तोडले रात्री 2 वाजता. हो. कसं पाहताय का? रात्रीचे जाऊन बुद्धविहार तोडतात आहे, वा. आणि आजूबाजूचे नाही, आणि बुद्धविहार तो का तर प्लॉटाला हे करा कशाला. साधारण अशीच घटना याची झाली आपल्या करंजाड्यामध्ये, तोडाला आलते जीसीपीनी बीजेपीचं ऑफिस. तिकडे सर्वजण उभे राहिले, त्या कोण राजपूत होता त्याला साईडला घेऊन गेले, राजपूत साहेब आहेत कोण, त्याला साईड गेलं, गोरा गोरा सारखा आहे मेरा, साईड घेऊन गेले, पैसे घेतला काय गेला काय माहिती, आला आणि बोले इकडे फिरवा. तर मला फोन आला, रे आपल्या अपंग लोकांच्या टपरीवरती कारवाई करायला आलेत. मी झोपेतून उठून आलो, तुम्हाला दाखवत होती व्हिडिओ. तर मी आल्यानंतर मी बोललो काय झालं, थांबा तुम्ही हा एवढा मोठा जीसीपी घेऊन आले तर तुम्ही ते तोडायला आले म्हणून मला समजलेलं. मी बोललो चांगली गोष्ट आहे, अनधिकृत बांधकामाचं तुम्ही तोडतात आहे, काय हरकत आहे. पार्टीचं तोडताय. हा, आणि अजूनही चिकार अनधिकृत आहे, अजिबात असं नाही. नाका करंजाडा अनधिकृत मध्ये बसलेला आहे. गावठाणमध्ये फक्त आमची घर आहेत, बाकी सर्व अनधिकृत. व्हिडिओ दाखवा, तर तो व्हिडिओ दाखवतो. पुढे घ्या. ते राजपूत ते तोंड दिसतील बघा, राजपूत अधिकारी आहेत का त्यांचे तोंड दिसतील. तर त्यांना मी बोललो तुम्ही हे काय करतात, बोलते आम्हाला शिकू नको कारवाई, आमचं आम्ही बघू. मी बोललो तुम्ही एवढा मोठा ते अपंगाचा दुसरा तो मागचा पटांगण तोडण्यासाठी, आणि आज मार्केटचा तुमचा एवढा मोठा हे तोडलाय, मैदानाचा अनधिकृत बांधकाम केल्यास कारवाई होईल. तो पण पोकलननी तोडला, ते पण कोण तुमचे कारवाई तुझे नाही, एक गावातले कोणी असेल त्या पोकलनवर कारवाई नाही, ते तोडणाऱ्यावर कारवाई काय नाही ते आम्ही बघून घेऊ. म्हणजे यांना रीतशीर माझा एक मत आहे, यांना पाकिट पोचतोय. आणि अशा पाकिट भेटल्यानंतर ना समजच आहे, विचारच माणसाची खराब होते. आणि ह्या पैशाच्या जोरावरती हे गुंड उद्या सुपारी एवढे आता लाखो रुपये महिन्याला येतात आहे. वर्ष आपला महिन्याला झाले 4 लाख रुपये, आठवड्याचे लाख रुपये, तर 1.5 लाख रुपये, पण 4 लाख पकडू आपण, लमसम 4 पकडू. 4 लाखामध्ये यांचा खर लाख रुपये सहज कोणाचे पण मर्डर पाडतील ते. म्हणजे यांचं मत आहे की असे मरत राहू दे. आणि असे तुम्हाला धमकी आल्यात कसं? खूप काय आल्या, अरे अशा धमक्या की आपल्या आयुष्यात जेलमध्ये घालवलं या लोकांनी, अशा पादऱ्या धमक्याला कोणी घाबरतोय. आणि ते पादरे माझे बोट घेऊन तर मला घेणार आहे. तो नंतरचा भाग झाला, मरण आला तो चुकत नसतो. पण हे जे शिडको अधिकारी आहेत, एक माझा भाऊ अपंग आहे, त्याला घालव, मला जेलमध्ये घालवलं, त्याला याच्यात घाला, अजून बोलतात फेऱ्या मारा. अरे न्याय द्या. आमच्याच बिल्डिंग मध्ये अग्निशमन आहे, अग्निशमन तो आहे ना, एक पोलीसवाला आहे आणि पत्रकार आहे. त्यांनी आतमध्ये मी कोण तो म्हणतो बिल्डरने आम्हाला परमिशन दिली. आता सांगा पुढच्या घराला आग लागली तर ते काय घर ठोकायला जातील. त्यांनी पूर्ण आतमध्ये घेतला, मी रितशीर तक्रार केलेली आहे ती पण कारवाई शून्य. आला शिडकोचा अधिकारी, घेतला पाकिट गेला, काय कारवाईच नाही करायची. त्याच बिल्डिंगचा सांगतो, जी बिल्डिंग मध्ये आमच्यावर अन्याय झाला आजपर्यंत आम्ही लढतोय. ड्रीम डिवाइन सेक्टर 5, ड्रीम डिवाइन बिल्डिंग करंजाडे सेक्टर 5. म्हणजे अशी या शिडकोचा कारभार आहे. म्हणजे एखादा गरीब नुसार पिसून आणि अधिकारी काय भरला टेपे रिटायर झाले का संपला, कारवाई गेली मशीद.
आपण बसलो खुशीत. असं झालं कारभार आता. म्हणजे लढा करा नाही तर मग जेलमध्ये टाका. हुकुमतशाही झालेली आहे. आपल्या जमिनी खेचल्या, लोकशाही राहिली नाही. दिखाव्यासाठी 12.5% दिला, ते पण त्यांच्या नातेवाईकांना चोरून घसा भरले का? तर सही करण्यासाठी यांना पाकिटे भेटले बिल्डर कडून, म्हणून गपागप सह्या गेल्या. अरे बघा रे बघा, नालायकांनो बघा. अरे अपंग आहे तो, मरेल बिचारा, त्याचा खाता बघा जरा बघा. सही करताना कशावर करतो, पुरे नातेवाईक आहेत की नाही, आणि नातेवाईक आहेत तर त्याचा रितशीर आहे की नाही. अरे गू खाऊन कुठं मरणार आहेत हे? गू खाऊन कुठं मरणार आहेत तुम्ही? अरे आज नव्हते तुम्हाला गूच खावा लागणार आहे लास्टला, या अशा हरामचा खातील तर. म्हणजे शेठचा शेठ झाला आणि गरीबाचा पुन्हा भिकारी झाला, आणि त्यात भांडणारा कोण नाही ना. अशी परिस्थिती आहे आजही करंजाड्यामध्ये. हे माझ्या करंजाड्याचं सांगितलं मी. ही तुमची व्यथा आंबेडकर साहेबांकडे मांडणार आहात, एकनाथ शिंदे साहेबांचे जे नगरविकास मंत्री आहेत त्यांच्याकडे मांडणार आहात? ना, चांगली गोष्ट आहे, मांडा तुम्ही. चला सहकार्य, आम्ही पण येतो, आम्ही पण मांडतो. लोकांनाही समजू द्या की सिडको मध्ये कसं. मी फक्त माझ्या करंजाड्याचं सांगितलं, माझं उदाहरण सांगितलं. असे अनेक लोकांचे आहेत, मी तर माझंच सांगितलं. असे कित्येक लोकांचे असतील समस्या. पण हे हरामखोर पाकिटगाव हे सुधारणार नाही. यांना मरत जगो, यांचे घर, यांना एसी सुटत नाही. ऑफिसला बसला तर एसी मधून उन्हात कोण जाईल बाहेर, आणि गाडीत बसला तर एसीतून बाहेर कोण पडेल? मग कारवाई नको, कारण पगार त्यांना घर बसल्या भेटतोय, काही न करता. चला, धन्यवाद. आम्ही माझी व्यथा ऐकल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हे होते प्रकल्पग्रस्त कैकाडी साहेब, ज्यांनी त्यांची आपबीती गेल्या 14 वर्षापासून सिडकोपासून कसं नाहक त्यांना छळलं गेलंय. त्यांच्या परिवारासोबत त्यांचा जो हक्क होता जमिनीचा, तो कशा प्रकारे खोट्या सिग्नेचर्स करून पण त्यांच्यासोबत केलं. पण तेच सिडकोचा जो एकटप्पी जो कारभार आहे भ्रष्टाचाराचा, असं लोकांचं म्हणणं आहे. आणि हे नक्कीच या गोष्टीला कुठेतरी वाचा फुटली पाहिजे, जेणेकरून कुठल्याही समाजविता गोष्टी घडतात त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे. व्हिडिओ जर्नलिस्ट अमित जाधव सह मी 25 नवी मुंबई, बेलापूर.